मागील व्हिडिओमध्ये आपण इन्सुलेशन रेझिस्टन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.4 मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स. इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण पाहतोय. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 5.4.1 बाय युजिंग मेगर. सिलेबस टॉपिक 5.4.2 इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट बाय व्होल्टमीटर मेथड. या दोन मेथड आपण प्रिव्हियस व्हिडिओ म्हणजे मागील व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मोर 2-3 मेथड ज्या आहेत इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या त्या पाहणार आहोत. जसे की सिलेबस टॉपिक 5.4.3 डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युजिंग हँड ड्रायव्हन मेगर. डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युजिंग हँड ड्रायव्हन मेगर. इथं पाहू शकता, द इन्सुलेशन रेझिस्टन्स इज मेजर्ड ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ 30 मिनिट्स अँड रेकॉर्डेड. प्रत्येक 30 मिनिटांनी इन्सुलेशन रेझिस्टन्स हा मेजर केला जातो आणि रेकॉर्ड ठेवला जातो. फायनली अ ग्राफ इज प्लॉटेड बाय टेकिंग टाईम ऑन एक्स ॲक्सिस अँड मेगर रीडिंग इन मेगा ओहम ऑन वाय ॲक्सिस. ओके, मग शेवटी एक ग्राफ प्लॉट केला जातो. टाईम हा एक्स ॲक्सिसवरती घेतला जातो आणि जे मेगरचे रीडिंग आहेत मेगा ओहममध्ये ते वाय ॲक्सिसवरती घेतले जातात. फ्रॉम द ग्राफ द कंडिशन ऑफ इन्सुलेशन इज इंटरप्रेटेड. ग्राफवरून इन्सुलेशनची स्थिती काय आहे ती इंटरप्रेट केली जाते, समजवली जाते. मोस्ट यूज्ड व्हेन प्रिव्हियस रेकॉर्ड इज नॉट अवेलेबल. मोस्टली यूज्ड व्हेन प्रिव्हियस रेकॉर्ड इज नॉट अवेलेबल. ओके, मागील जो रेकॉर्ड आहे तो अवेलेबल नसतो. द डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन रेशो इज डिफाइन्ड ॲज द 60 second reading to 30 second reading is called as dielectric absorption ratio. ओके, आता पहा डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन रेशो DAR इक्वल्स टू 16 म्हणजे 60 सेकंदाचा जो रीडिंग आहे 16th सेकंड रीडिंग ऑफ मेगर डिवायडेड बाय 30th रीडिंग ऑफ मेगर यांचा भाग घेतला जातो. INR 16th insulation resistance after 16 seconds divided by insulation resistance 13 seconds. DAR ratio below 1.25 indicates poor insulation and apparatus repairs. DAR जर का DARचा जर रेशो 1.25 येत असेल तर इन्सुलेशन पुअर होत गेलेलं आहे किंवा ॲपॅरेटस रिपेअर्स करायला हवेत. इथं पाहू शकता इंटरप्रिटेशन ऑफ कंडिशन ऑफ इन्सुलेशन फ्रॉम द डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युजिंग मेगर. द ग्राफ ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स वर्सेस टाईम इन मिनिट्स इज प्लॉटेड ॲज बिलो. ओके, टाईम इन मिनिट्स एक्स ॲक्सिसवरती घेतलेला आहे, इन्सुलेशन रेझिस्टन्स मेगा ओहममध्ये वाय ॲक्सिसवरती घेतलेला आहे. तर इथं हा जो ग्राफ पॉईंट्स प्लॉटेड केलेले आहेत हा इन्सुलेशनची कंडिशन दाखवतोय. तसेच फिगर बीमध्ये टाईम इन मिनिट्स एक्स ॲक्सिसवरती आहे, इन्सुलेशन रेझिस्टन्स मेगा ओहम वाय ॲक्सिसवरती आहे आणि बीची जी बीचा जो ग्राफ आहे तो सेम पॉईंटवरती आलेले आहेत. इन द ग्राफ शोज स्टेडी इन्क्रीज इन रेझिस्टन्स देन द इन्सुलेशन इज क्लीन अँड ड्राय. ओके, याचा अर्थ असा आहे की इन्सुलेशन क्लीन आणि ड्राय आहे. द ग्राफ शोज स्टेडी लाईन ऑर कॉन्स्टंट लाईन बी देन द इन्सुलेशन इज डर्टी मॉइस्ट. ओके, इन्सुलेशन हे इथं अधिक खराब झालेलं आहे, हा ग्राफ बी दाखवतो. हेन्स द इन्सुलेशन शुड बी क्लीन्ड अँड ड्राईड. मग इन्सुलेशनला तिथं स्वच्छ केलं पाहिजे. सिलेबस टॉपिक 5.4.4 पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगर. तर पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगर म्हणजेच काय की जे रीडिंग आहेत 10 मिनिटानंतरचे रीडिंग छेद 1 मिनिटानंतरचा रीडिंग यांचा भाग घेणे म्हणजेच पोलरायझेशन इंडेक्स आपण ज्याला म्हणतो. इन्सुलेशन रेझिस्टन्स ऑफ मशीन अंडर टेस्ट इज मेजर्ड आफ्टर 1 मिनिट अँड आफ्टर 10 मिनिट. ओके, PI पोलरायझेशन इंडेक्स इक्वल्स टू इन्सुलेशन रेझिस्टन्स आफ्टर 10 मिनिट्स डिवायडेड बाय इन्सुलेशन रेझिस्टन्स आफ्टर 1 मिनिट. याला आपण पोलरायझेशन इंडेक्स असे म्हणतो. ओके, इट शुड बी ग्रेटर दॅन 1.5
for class A insulation, it should be greater than 2 for class B insulation. From the polarization index method for class A insulation, if the polarization index is greater than 1.5, then the quality of insulation good. जर का polarization index 1.5 याच्यावरती जात असेल तर इन्सुलेशनची क्वालिटी जी दर्जा आहे ती चांगली आहे. ओके, इथंही पाहू शकता तुम्ही टाईम इन मिनिट्स हा एक्स ॲक्सिसवरती आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स जो मेगामध्ये असतो तो वाय ॲक्सिसवरती घेतलेला आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स वर्सेस टाईम इन मिनिट्स याचा हा ग्राफ आहे. इथं पाहू शकता टेस्ट ॲट 2000 व्होल्ट मेगर, टेस्ट ॲट 500 व्होल्ट मेगर. ओके, मेगरने 2000 व्होल्टेज देऊन इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट केल्यानंतरचा हा ग्राफ आहे. मेगरने 500 व्होल्ट हा टेस्ट व्होल्टेज देऊन इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट केलेलाचा हा वरील ग्राफ आहे. फिगर 5.4.5 फ्रॉम द रीडिंग of insulation resistance measured by 500 volt, 2000 volt measure separately. Plot the graph of insulation resistance time in minute. The wide spread of curves indicates the presence of moisture. वाईड जो कर्व आहे म्हणजे अधिक जो वक्र भाग आहे तो काय दाखवतोय की तिथं आता मॉइश्चर कंटेंट आहेत. ओके, greater than 25% difference in the resistance with the application of 1:4 ratio of test voltage is reasonable indication of moisture. ठीक है, the wide spread of the curves indicates the presence of moisture. Greater than 25% difference in the resistance with the application of 1:4 ratio of test voltage is reasonable indication of moisture. Syllabus topic 5.4.5 insulation resistance by 2 megers. इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो 2 मेगरने सुद्धा मोजला जातो. 2 मेगर्स 1500 व्होल्ट अदर 2000 व्होल्ट are used for measurement of insulation resistance. The insulation resistance is measured by 500 volt measure at regular interval and it is repeated for 2000 volt measure. Two separate graphs are plotted. याच्यासाठी दोन सेपरेट ग्राफ हे प्लॉट केले जातात. फ्रॉम विच की ज्याच्याने द कंडिशन ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स इज जज्ड. इन्सुलेशन रेजिस्टन्सची स्थिती आपण त्याची जज करू शकतो. इट इज रिकमेंडेड टू डिटरमाइन मॉइश्चर ॲब्सॉर्ब्ड बाय द वाइंडिंग. ओके, वाइंडिंगने किती प्रमाणात मॉइश्चर ॲब्सॉर्ब केलेलं आहे हे तो सुचवतो. डायलेक्ट्रिक डिस्चार्ज इथं पाहू शकता तुम्ही. डायलेक्ट्रिक डिस्चार्ज वेन इन्सुलेशन इज टेस्टेड ऑन डायलेक्ट्रिक डिस्चार्ज टेक प्लेस ॲज शोन इन फिगर 5.4.6. इंटरनल पार्शियल डिस्चार्ज थ्रू व्हॉइड्स अक्रॉस कंडक्टिंग पार्शियल मॉइश्चर्स. ठीक आहे, दोन इथं आपणाला डायलेक्ट्रिक डिस्चार्जचे टेस्ट आपणाला इथे मिळतात. इंटरनल पार्शियल डिस्चार्ज थ्रू होल्ड्स, सेकंड आहे तो अक्रॉस कंडक्टिंग पार्शियल मॉइश्चर्स. इथं पाहू शकतो आपण सरफेस लिकेज करंट. डायलेक्ट्रिकचे हे प्लेट आहेत, मेटल आहेत. ओके, कंडिशन 1 मध्ये काय आहे, इंटरनल पार्शियल डिस्चार्ज अंतर्गत जो विभागीय डिस्चार्ज झालेला आहे थ्रू व्हॉइड्सच्या माध्यमातून. सेकंड जो आहे अक्रॉस कंडक्टिंग पार्शियल मॉइश्चर. इथं पाहू शकता तुम्ही अक्रॉस कंडक्टिंग पार्शियल मॉइश्चर. ओके, त्याच्यामुळे जो डिस्चार्ज झाला आहे तो इथे दिसतोय. सिलेबस टॉपिक 5.4.6 इंटरप्रिटेशन ऑफ कंडिशन ऑफ इन्सुलेशन. ठीक आहे, इन्सुलेशनची स्थिती इंटरप्रेट करणे म्हणजे समजून घेणे आपल्या भाषेमध्ये. बाय ऑब्झर्वेशन्स म्हणजे निरीक्षणाने, टेस्टिंग चाचणी करून, मेजरिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स द कंडिशन ऑफ इन्सुलेशन इन इंटरप्रेटेड वेदर इट इज डर्टी, डस्टी, ॲब्सॉर्ब्ड मॉइश्चर, इट बिकम्स पोरस, लॉस्ट इन्सुलेटिंग अँड मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, निरीक्षणाने तपासणी करून, मेजरिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करून, द कंडिशन ऑफ इन्सुलेशन इज इंटरप्रेटेड. ओके, इन्सुलेशनची जी स्थिती आहे ती इंटरप्रेट केली जाते, समजून घेतली जाते कशा पद्धतीचा इन्सुलेशन रेजिस्टन्सची स्थिती आहे. वेदर इट इज डर्टी, ओके, का तो डर्टी आहे, डस्टी आहे, ॲब्सॉर्ब्ड मॉइश्चर आहे, इट बिकम पोरस, ओके, लॉस्ट इन्सुलेटिंग अँड मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ओके, मग तो काय करेल, त्याची मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी गमावून बसेल. इन्सुलेशन माइट हॅव लॉस्ट द प्रॉपर्टीज ड्यू टू व्हायब्रेशन, ओव्हर व्होल्टेज, ड्यू टू एजिंग अँड मशीन केप्ट आयडल फॉर अ लॉंग टाईम. इन्सुलेशन माइट हॅव लॉस्ट द प्रॉपर्टीज, इन्सुलेशन कदाचित त्याची प्रॉपर्टी गमावू शकतो. ड्यू टू व्हायब्रेशन कंप झाल्यामुळे, ओव्हर व्होल्टेज आल्यामुळे, ड्यू टू एजिंग वृद्धत्वामुळे, अँड मशीन केप्ट आयडल फॉर अ लॉंग टाईम आणि मशीन यूजच नाही केली. ओके, निष्क्रिय ठेवली जास्त वेळासाठी
तरीसुद्धा इन्सुलेशन हा खराब होतो. Such conditions of insulation can be regained by various processes like cleaning, drying, heating, revarnishing, impregnating etc. These process are explained below. ठीक आहे. अशा स्थितीमधले जर इन्सुलेशन रेजिस्टन्स असतील किंवा इन्सुलेशन असतील, सच कंडिशन्स ऑफ इन्सुलेशन कॅन बी रिगेन्ड. ओके, पुन्हा आपण त्याला सुस्थितीत आणू शकतो बाय व्हेरियस प्रोसेस, वेगवेगळ्या प्रक्रियाने, जसे की क्लिनिंग आहे, ड्रायिंग आहे, हीटिंग, रिवार्निशिंग, इम्प्रिग्नेटिंग एक्सेट्रा. दिस प्रोसेस आर एक्सप्लेन्ड बिलो. खालील ज्या प्रोसेसर आहेत रिगेन करण्याच्या त्या प्रोसेस एक्सप्लेन केलेल्या आहेत. सिलेबस टॉपिक 5.5 रिकंडिशनिंग ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. सिलेबस टॉपिक 5.5 रिकंडिशनिंग ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल्स. स्ट्रेंथनिंग इन्सुलेशन. इन्सुलेशनची ताकद आता इथे वाढवायची आहे, रिकंडिशनिंगमध्ये आणायचं आहे, त्याला सुस्थितीमध्ये आणायचं आहे ऑफ इन्सुलेटेड मटेरियल. 5.5.1 मेथड्स ऑफ क्लिनिंग इन्सुलेशन. इन्सुलेशन स्वच्छ करण्याच्या पद्धती. द फेल्युअर ऑफ इन्सुलेशन टेक्स प्लेस ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. इन्सुलेशनचं बंद पडणे हे मॉइश्चर ॲब्सॉर्ब केल्यामुळे ऑइल, डस्ट, डर्ट, एक्सेसिव्ह हीट, व्हायब्रेशन, ओव्हर व्होल्टेज अँड एजिन आर द मेन रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. हे मेन रिझन आहेत इन्सुलेशनला बंद पाडण्यासाठी किंवा इन्सुलेशन ब्रेकडाऊन होण्यासाठी. फर्स्ट, रिमूव्हल ऑफ लूज डस्ट. जे लूज डस्ट आहेत ते रिमूव्हल कशा पद्धतीने केले जातात. द लूज डस्ट ॲक्युमुलेटेड ओव्हर द सरफेस ऑफ वाइंडिंग. वाइंडिंगच्या वरती जे लूज डस्ट असते, धूळ असते, अतिशय हलकी धूळ, ती जमा झालेली असते. ॲक्युमुलेटेड होणे म्हणजे जमा होणे, ओव्हर म्हणजे च्यावर. इन द व्हेंटिलेटिंग डक्ट कॅन बी रिमूव्ड बाय अप्लाइंग कम्प्रेस्ड एअर. ओके, व्हेंटिलेटिंग डक्टमधील सुद्धा आपण कॉम्प्रेस्ड एअर अप्लाय करून, कॉम्प्रेस्ड एअर प्रेशर अप्लाय करून अबाउट 2.1 to 2.8 kg/cm² इतक्या हवेचा दाब देऊन आपण व्हेंटिलेशन डक्टमधील जे अडकलेले धुळीचे कण आहेत किंवा धूळ आहेत, वाइंडिंगवरचे जे धूळ आहेत ते आपण सेपरेट करू शकतो, घालवू शकतो फ्रॉम अ पोर्टेबल व्हॅक्यूम क्लीनर. ओके, छोट्याशा व्हॅक्यूम क्लीनरने. फॉर दिस वर्क पर्सन शुड यूज मास्क. ह्या कामासाठी व्यक्तीने मास्क यूज केला पाहिजे, सेफ्टी गॉगल घेतले पाहिजेत एक्सेट्रा इत्यादी. सेकंड आहे इनक्रस्टेड डर्ट. इनक्रस्टेड म्हणजे तिथं जे आता क्रस्ट न होणारे म्हणजे बारीक न होणारे जर डर्ट असतील, द इनक्रस्टेड डर्ट ऑर स्टिकी डर्ट कॅन बी रिमूव्ड केअरफुली. स्टिकी म्हणजे चिकटून असलेले डर्ट जे आहे ते रिमूव्ड केअरफुली रिमूव्ह करायचे आहेत विथ अ हार्ड वूड ऑर फायबर स्क्रॅपर. ओके, हार्ड वूड म्हणजे जाड असं वूडने किंवा फायबर स्क्रॅपरनं ते रिमूव्ह करायचे आहेत. बिकॉज द स्टिकी डर्ट ब्लॉक्स मेनली द व्हेंटिलेटिंग डक्ट्स. चिकटलेले जे डर्ट आहेत, ओके, मेनली द व्हेंटिलेटिंग डक्ट्स, ते ब्लॉक करतात व्हेंटिलेटिंग डक्ट्सला. मेटल स्क्रॅपर शुड नॉट बी युज्ड. मेटल स्क्रॅपर हा वापरायचा नाही आहे बिकॉज इट कॅन डॅमेज द इन्सुलेशन. कारण का तो इन्सुलेशन डॅमेज करू शकतो. थर्ड आहे ऑइली विस्कस फिल्म. ऑइली विस्कस फिल्म. द ऑइली विस्कस फिल्म कॅन बी रिमूव्ड विथ अ पीस ऑफ चीज क्लॉथ. यूज अप्रूव्ड पेट्रोलियम सॉल्वंट. डोंट यूज एक्सेस पेट्रोलियम सॉल्वंट विच मे डॅमेज इन्सुलेशन. अधिकचा पेट्रोलियम सॉल्वंट यूज करायचं नाही आहे जो की तो इन्सुलेशन डॅमेज करेल. रिमूव्ह द ऑइली फिल्म बाय क्लॉथ. ऑइली फिल्म जे आहेत ते क्लॉथने आपण रिमूव्ह करायचे आहेत, ऑइली विस्कस फिल्म. ठीक आहे. फोर्थ नंबर आहे क्लिनिंग विथ वॉटर. क्लिनिंग विथ वॉटर. वॉटरने इन्सुलेशन कशा पद्धतीने स्वच्छ केलं जातं पहा. क्लिनिंग ऑफ इलेक्ट्रिकल मशिनरी विथ फ्रेश वॉटर अँड डिटर्जंट. ठीक आहे, क्लिनिंग ऑफ इलेक्ट्रिकल मशिनरी जे आहेत ते फ्रेश वॉटर आणि डिटर्जंटने स्वच्छ करायचे आहेत. इट इज द रिकमेंडेड प्रोसिजर फॉर क्लिनिंग एच क्लास इन्सुलेशन. ओके, क्लिनिंग ऑफ वॉटर, क्लिनिंग विथ वॉटर हे फक्त एच क्लासचे जे इन्सुलेशन आहेत त्यांच्यासाठी सुचवलेली प्रक्रिया आहे. द क्लिनिंग शुड बी डन ॲज रॅपिडली ॲज पॉसिबल. स्वच्छता जी आहे ती त्वरित लवकरात लवकर केली पाहिजे. द मशीन शुड बी रिन्स्ड विथ फ्रेश वॉटर. मशीन काय होऊ शकते, रिन्स्ड होऊ शकते फ्रेश वॉटरने. एक्सेस मॉइश्चर वाईप्ड ऑफ विथ क्लीन ड्राय क्लॉथ अँड द मशीन शुड बी बेक्ड इन ड्राय ओव्हन. एक्सेस जे मॉइश्चर आहे वाईप आउट झालेले ते क्लीन करायचं आहे ड्राय क्लॉथने. अँड द मशीन शुड बी बेक्ड. मशीनला बेक करायला हवं इन ड्राय ओव्हनमध्ये, कोरड्या ओव्हनमध्ये जास्त टेम्परेचरला. ठीक आहे.
सिलेबस टॉपिक 5.5.2 ड्रायिंग ऑफ इन्सुलेशन. इन्सुलेशनला कशा पद्धतीनं कोरडं केलं जातं. हीटिंग द मशीन्स. मशीनला हीट करून एक्सटर्नल हीट बाहेरील उष्णता देऊन इट इज द मेथड ऑफ ड्रायिंग इन्सुलेशन मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड. ओके, जास्त प्रमाणात ही अधिक जास्त प्रमाणात वापरली जाते. द व्हेरियस मेथड्स ऑफ अप्लाइंग एक्सटर्नल हीट आर. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत एक्सटर्नल हीट अप्लाय करण्यासाठी. बेकिंग इन द ओव्हन. ओव्हनमध्ये त्याला बेक करायचं आहे. इट इज कन्व्हिनियंटली कॅरीड आउट बाय प्लेसिंग द मशीन हॅव्हिंग वाइंडिंग. द वाइंडिंग्स ऑफ मशीन विथ वार्निश इज ड्रायड इन बेकिंग ओव्हन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, मशीन जे आहे की ज्याचं जो आता वाइंडिंग वर्निश केलेला आहे तो सुकवण्यासाठी वाळवण्यासाठी आपण ओव्हनमध्ये ठेवतो. बेकिंग ओव्हनमध्ये ठेवतो कॉन्स्टंट टेम्परेचरला. द टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट विथ द हेल्प ऑफ थर्मोस्टॅटिक कंट्रोल. जे ओव्हनचं तापमान आहे ते थर्मोस्टॅटिक कंट्रोलने आपण कॉन्स्टंट ठेवतो. सेकंड एक्सटर्नल हीट देण्याची पद्धती बाय युजिंग बॉयलर. बॉयलर्स यूज करून आपण इन्सुलेशन हा ड्राय करू शकतो, कोरडा करू शकतो. द स्टीम फ्रॉम द बॉयलर हीट्स अप. जी वाफ आहे बॉयलर गरम झाल्यानंतरची हीट्स अप द टॉप ऑफ मशीन. मशीनच्या टॉपवरती. द हीट रायझेस द टेम्परेचर ऑफ द वाइंडिंग. हीट काय करतो, वाइंडिंगचं टेम्परेचर वाढवतो अँड ड्रायज द वाइंडिंग. अशा प्रकारे वाइंडिंगला ड्रायज करतो. द टेम्परेचर ऑफ वाइंडिंग इज मेजर्ड बाय थर्मोमीटर्स अटॅच टू द कॉइल्स शुड नॉट एक्सीड 90 डिग्री सेल्सिअस. ओके, थर्मोमीटर अटॅच्ड केलेले असतात कॉईलसोबत. शुड नॉट एक्सीड 90 डिग्री सेल्सिअस. तो 90 अंशापेक्षा जास्त 90 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर नाही गेलं पाहिजे. थर्ड मेथड आहे बाय इलेक्ट्रिक लॅम्प हीटर्स. इलेक्ट्रिक हीटर्स आर केप्ट सराउंडिंग द मशीन टू ड्राय द इन्सुलेशन. इलेक्ट्रिक हीटर जे आहेत ते मशीनच्या भोवताली ठेवायचे आहेत मशीनचा इन्सुलेशन ड्राय करण्यासाठी. समटाइम्स द हीट ऑफ 200 वॅट 500 वॅट लॅम्प इज यूज्ड टू ड्राय द इन्सुलेशन. काही वेळा 200 वॅट 500 वॅट इतके लॅम्प आपण तिथे इन्सुलेशन ड्राय करण्यासाठी यूज करतो. द ड्रायिंग टेक्स प्लेस थ्रू रेडिएशन ऑफ हीट. ठीक आहे, ड्रायिंगची जी प्रक्रिया आहे ती उष्णता रेडिएट होण्यापासून घेतली जाते. हॉट एअर फर्नान्स कॅन बी यूज्ड फॉर ब्रिंग द इन्सुलेशन. हॉट एअर फर्नान्स ओके तिथं वापरलं जातं ब्रिंग द इन्सुलेशन. इन्सुलेशन आणण्यासाठी. इंटरनल हीट. आता अंतर्गत हीट. मशीनला अंतर्गत उष्णता कशी दिली जाते. द इन्सुलेशन ऑफ वाइंडिंग कॅन बी ड्रायड विथ द हेल्प ऑफ हीट प्रोड्युस्ड इन द वाइंडिंग बाय I2R लॉस. ठीक आहे, आता पहा द इन्सुलेशन ऑफ वाइंडिंग. वाइंडिंगचं जो इन्सुलेशन आहे आवरण आहे कॅन बी ड्रायड त्याला आपण कोरडे करू शकतो विथ द हेल्प ऑफ हीट प्रोड्युस्ड. ओके, म्हणजे उष्णता निर्माण करायचं आहे इन द वाइंडिंगमध्ये बाय I2R लॉसने. ओके, करंटचा वर्ग गुणिले रेझिस्टन्स. ह्या पद्धतीने आपण वाइंडिंगचे जे वाइंडिंगमध्ये हीट प्रोड्यूस करून आपण इन्सुलेशन ड्राय करू शकतो. द DC व्होल्टेज कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ रेक्टिफायर. याच्यासाठी DC व्होल्टेज जो आहे तो मिळवला जातो रेक्टिफायरच्या मदतीने. लो DC करंट इज पास्ड थ्रू द फील्ड वाइंडिंग. अतिशय कमी DC करंट हा पास केला जातो फील्ड वाइंडिंगमधून. अँड आर्मेचर इज शॉर्ट सर्किटेड. मग आर्मेचर हा शॉर्ट सर्किटेड केला जातो. फॉर इंडक्शन मोटर अप्लाय रिड्यूस्ड व्होल्टेज टू स्टेटर. इंडक्शन मोटरसाठी कमी व्होल्टेज स्टेटरमध्ये अप्लाय करायचं आहे अँड ब्लॉक द रोटर. आणि रोटर ब्लॉक करायचे आहेत सच दॅट रेटेड करंट विल पास थ्रू द स्टेटर. अशा पद्धतीने रेटेड करंट जो आहे तो स्टेटरमधून पास होईल. द कॉपर लॉसेस आर कन्वर्टेड इंटू हीट. मग कॉपर लॉसेस जे होणार आहेत त्याला उष्णतेच्या स्वरूपात कन्वर्ट केलं जातं विच इज यूज्ड टू ड्राय द इन्सुलेशन. जे की इन्सुलेशन ड्राय करण्यासाठी वापरण्यात येतं. इवन फॉर ट्रान्सफॉर्मर सेकंडरी इज शॉर्ट सर्किटेड. ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत सुद्धा सेकंडरी हे शॉर्ट सर्किटेड केलं जातं. रिड्यूस्ड व्होल्टेज इज अप्लाइड टू प्रायमरी. आणि कमी केलेलं जे व्होल्टेज आहे ते प्रायमरीला अप्लाय केलं जातं. द कॉपर लॉसेस I2R आर यूज टू हीट ऑफ द वाइंडिंग. मग जो कॉपर लॉस आहे I2Rचा तो हीट द वाइंडिंग हीट करण्यासाठी वापरण्यात येतो. इथं पाहू शकता फिगर 5.5.1 मध्ये 415 व्होल्ट 3 फेज जो सप्लाय आहे तो इथं दिलेला आहे RYB मध्ये. त्याचबरोबर 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सप्लाय दिला आहे कारण का व्होल्टेज रिड्यूस्ड करून द्यायचं आहे. ओके, R फेजच्या सिरीजमध्ये ॲमीटर कनेक्ट आहे रेटेड करंट पास होण्यासाठी.
ठीक आहे, रेटेड करंट मेजरमेंट करण्यासाठी. आणि रोटर जो आहे तो ब्लॉकड केलेला आहे. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की रोटर ब्लॉकड करायचं आहे तरच कॉपर लॉस होईल, तरच I²R लॉस होईल, तरच डबल करंट प्रवाहित होईल प्रायमरीमधून किंवा स्टेटरमधून प्रवाहित होईल. आणि ती I²R जो होतोय तो हीटच्या स्वरूपात होतोय. हीच हीट, हीच उष्णता वाइंडिंगचा इन्सुलेशन ड्राय करण्यासाठी यूज केली जाते. सिलेबस टॉपिक 5.5.3 रिवार्निशिंग ऑफ इन्सुलेशन. रिवार्निश करणे म्हणजे परत मुलामा देणे, लेप देणे. इन्सुलेशनला पुन्हा लेप द्यायचा, रिवार्निश करायचा. द वाइंडिंग्स, कोर्स अँड अदर पार्ट्स आर रिवार्निश्ड. वाइंडिंग्स असतील किंवा कोर्स असतील किंवा दुसरे पार्ट्स जे आहेत ते रिवार्निश्ड केले जातात टू फिल एअर पॉकेट्स. ओके, टू फिल एअर पॉकेट्स, व्हॉइड्स, गॅप्स फॉर परफेक्ट इन्सुलेशन. ओके, फिल एअर गॅप फिल करण्यासाठी, एअर गॅप पॉकेट जे असतात ते फिल करण्यासाठी व्हॉइड्स, गॅप्स फॉर परफेक्ट इन्सुलेशन. फर्स्ट आहे एअर ड्राय वार्निश बाय ब्रश. एअर ड्राय वार्निश करायचं आहे बाय ब्रशने. रिवार्निशिंग फॉर वाइंडिंग स्मॉल मशीन्स आर कॅरिड आउट बाय युझिंग एअर ड्राय वार्निश अप्लाइड बाय ब्रशेस. सेकंड आहे एअर ड्राय वार्निश बाय स्प्रे. एअर ड्राय वार्निश बाय स्प्रे. ठीक आहे, स्प्रेने लेप द्यायचा, लिपापा द्यायचा आहे. ओके, तर पहा एअर ड्राय वार्निश इज अप्लाइड बाय स्प्रे सो दॅट इट गोज इन टू एअर पॉकेट्स. ओके, तो म्हणून की काय होईल, एअर पॉकेट्समध्ये सरळ जाईल, स्लॉट गॅप्स भरून काढेल आणि व्हॉइड्ससुद्धा भरून काढेल. ठीक आहे. हॉट डीप मेथड युझिंग बेकिंग वार्निश. हॉट डीप मेथड जी आहे बेकिंग वार्निश यूज करून द wound armature, stator, rotor, etc. are heated in the baking oven at about 100 degree Celsius for at least 1 hour so that the moisture present in it will get evaporated. Okay, hot dip method मध्ये जो स्टेटर आहे, आर्मेचर आहे किंवा रोटर आहे तो 100°C इतक्या तापमानाला बेक केला जातो. ठीक आहे, ॲटलिस्ट 1 hour, एका तासासाठी, कमीत कमी एका तासासाठी, सो दॅट जेणेकरून मॉइश्चर जे आहे, मॉइश्चर प्रेझेंट इन इट विल गेट इव्हॅपोरेटेड, ते इव्हॅपोरेट होतील. सेकंड आहे इट इज कम्प्लिटली इमर्स्ड इन वार्निश टँक. कम्प्लिटली इमर्स्ड केलं जातं, ठेवला जातो वार्निश टँकमध्ये. अँड इज केप्ट इन इमर्स्ड कंडिशन फॉर ॲटलिस्ट हाफ ॲन हावर. ओके, ॲटलिस्ट कमीत कमी अर्धा तासासाठी तो काय केला जातो, इमर्स करून ठेवला जातो वार्निश टँकमध्ये, सो दॅट एअर इज फिल्ड इन ऑल द एअर पॉकेट्स. ओके, हवा जी आहे ती सर्व एअर पॉकेट्समध्ये गेली पाहिजे इन वाइंडिंग अँड स्लॉट्स एट्सेट्रा. ओके, सो दॅट एअर इज फिल्ड इन द ऑल द एअर पॉकेट्स इन वाइंडिंग्स अँड स्लॉट्स एट्सेट्रा. फोर्थ आहे आफ्टरवर्ड्स इट इज टेकन आउट अँड केप्ट ऑन आयर्न ग्रिल. ओके, त्यानंतर तो वार्निश टँकमधून बाहेर घेतला जातो आणि आयर्न ग्रिलवरती ठेवला जातो फॉर सम टाइम सो दॅट एक्सेस वार्निश गेट्स ड्रेन आउट. ओके, काही वेळ ठेवला जातो कारण की एक्सेस वार्निश जो आहे तो ड्रेन आउट झाला पाहिजे, त्याच्यातून निघून गेला पाहिजे. फिफ्थ नंबरची जी स्टेप आहे, इट इज केप्ट इन अ बेकिंग ओव्हन. मग तो बेकिंग ओव्हनमध्ये ठेवला जातो ॲट अ टेम्परेचर ऑफ 100°C to 110°C फॉर अबाउट 4 to 8 hours. ओके, 4 ते 8 तासांसाठी तो 100°C किंवा 110°C इतक्या तापमानाला बेकिंग ओव्हनमध्ये ठेवला जातो, सो दॅट वार्निश विल बिकम्स बोन ड्राय. ओके, मग कदाचित म्हणजे अशाने काय होईल, वार्निश जो आहे तो बोन ड्राय होईल. सिलेबस टॉपिक 5.5.4 व्हॅक्यूम इम्प्रिग्नेशन प्लांट. व्हॅक्यूम इम्प्रिग्नेशन प्लांट म्हणजेच काय, निर्वात पोकळीचं जे आहे ते इम्प्रिग्नेशन कशा पद्धतीने केले जातं पहा. द वाउंड आर्मेचर, स्टेटर और रोटर इज प्लेस्ड इन द चेंबर बाय ऑपरेटिंग द टॉप कवर. ठीक आहे, आता पहा वाउंड आर्मेचर म्हणजे ज्याच्यावरती वाइंडिंग असते तो मशीनचा सर्व पार्ट वाउंड आर्मेचर वाउंड केलेला स्टेटर किंवा रोटर इज प्लेस्ड इन द चेंबर बाय ऑपरेटिंग द टॉप कवर. चेंबरमध्ये ठेवलं जातं टॉप कवर ऑपरेटिंग ठेवून. देन इट इज टाईटली क्लोज्ड. मग तो टाईटली क्लोज केला जातो. द चेंबर इज देन हीटेड अप टू 100°C बाय सर्क्युलेटिंग स्टीम. मग तो जो चेंबर आहे तो 100°C इतकं तापमान देऊन काय केला जातो, गरम केला जातो, हीट केला जातो. सर्क्युलेटिंग स्टीम, ओके, वाफ जी आहे ती सर्क्युलेटिंग करून, और हॉट ऑइल थ्रू द जॅकेट ऑफ चेंबर, किंवा चेंबरच्या जॅकेटमधून गरम ऑइल जे आहे
ते पास करून अँड द टेम्परेचर इज मेंटेन्ड फॉर नियरली 4 टाइम्स आणि जे तापमान आहे ते मेंटेन केलं जातं नियरली 4 आवर्स म्हणजे 4 तासांसाठी. ॲट द सेम टाईम त्याच वेळेला एअर फ्रॉम द चेंबर इज पंप्ड आउट बाय व्हॅक्यूम एक्झॉस्टर. ओके, व्हॅक्यूम एक्झॉस्टरच्या मदतीने चेंबरमधील जो एअर आहे तो पंप्ड आउट केला जातो म्हणजे बाहेर घेतला जातो अँड व्हॅक्यूम इज मेंटेन्ड आणि तिथे निर्वात जे हवा नसलेला निर्वात जो पोकळी आहे तो मेंटेन केला जातो विच हेल्प इन वेपरायझिंग द मॉइश्चर प्रेझेंट, जो की तो मदत करेल मॉइश्चर प्रेझेंट जे आहे त्यांचं वेपरायझेशन होण्यासाठी इन द कॉइल्समध्ये अँड रिमुव्हिंग द सेम कम्प्लिटली आणि मग तो कदाचित वेपरायझेशन केल्यामुळे निघून पण जाईल. 5th नंबरची स्टेप आहे varnish from the varnish tank. Varnish from the varnish tank is allowed to flow into the chamber till the varnish in the chamber comes up to a level in which winding are completely immersed. ठीक आहे. Varnish from the varnish tank is allowed to flow into the chamber till the varnish in the chamber comes up to a level in which windings are completely immersed. The valve of varnish tank is closed. A pressure from compressor about 1.4 kg per centimeter square to 2.1 kg per centimeter square is applied above varnish surface. It will make the varnish to be forced in all the porous air packets etc. स्पेसेस इन द इंटेरियर ऑफ द कॉइल्सच्या अंतर्गत जे स्पेसेस आहेत किंवा पोरस आहेत एअर पॅकेट्स जे आहेत त्याच्यामध्ये व्हार्निश जाण्यासाठी व्हार्निशचा जो प्रेशर आहे कॉम्प्रेसरचा तो 1.4 किलो पर सेंटीमीटर ते 2.1 किलो पर सेंटीमीटर इतका अप्लाय केला जातो व्हार्निश सरफेसला. ओके, द प्रेशर इज मेंटेन्ड फॉर ॲन हवर ऑर हाफ. ठीक आहे, प्रेशर जो आहे तो एका तासासाठी किंवा हाफ तासासाठी मेंटेन केला जातो. द व्हॉल्व ऑफ द व्हर्निश टँकचा जो व्हॉल्व आहे इज ओपनड अँड व्हार्निश इज मेड टू फ्लो बॅक टू द टँक अंडर एअर प्रेशर टिल एक्सेस व्हार्निश ऑल्सो गेट्स ड्रेन्ड आउट देन द व्हॉल्व इज क्लोज्ड. ठीक आहे, द व्हॉल्व ऑफ द व्हर्निश टँकचा जो व्हॉल्व आहे तो ओपन केला जातो अँड व्हार्निश इज मेड टू फ्लो बॅक आणि व्हार्निशला पाठीमागे म्हणजे परत मागे फ्लो होण्यासाठी परवानगी दिली जाते टू द टँककडे अंडर एअर प्रेशर टिल एक्सेस. ओके, एअर प्रेशरमध्ये टिल एक्सेस व्हार्निश. आता एक्सेस व्हार्निश जे आहे तो ऑल्सो गेट्स ड्रेन्ड आउट. अधिकचा जो व्हार्निश आहे अधिकचा जो लिपअप आहे तो ड्रेन्ड आउट केला जातो. देन द व्हॉल्व इज क्लोज्ड, मग व्हॉल्व क्लोज केला जातो. ठीक आहे, 7th नंबरची जी स्टेप आहे देन द आर्मेचर स्टेटर इज बेक्ड इन द चेंबर ॲट 100 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस फॉर नियरली 8 आवर्स. मग जे आर्मेचर आहेत स्टेटर आहेत ते बेक केलं जातात चेंबरमध्ये 100°C ते 110°C फॉर नियरली 8 आवर्स जवळपास 8 तासांसाठी. टिल द व्हार्निश इज कम्प्लिटली ड्रायड आउट. व्हार्निश जो आहे तो कम्प्लिटली ड्रायड आउट होत नाही तोपर्यंत ऑर इट बिकम्स ड्राय बोन. ओके, मग तो ड्राय बोन होईपर्यंत. ठीक आहे. स्टेप नंबर 8 द एअर प्रेशर अँड सर्क्युलेटिंग स्टीम. एअर प्रेशर आणि वाफ जी आहे ती सर्क्युलेटिंग केलेली आहे. ऑर ऑइल इन द जॅकेट इज देन स्टॉप्ड अँड मग जो ऑइल जो आहे जॅकेटमधला तो स्टॉप केला जातो अँड द आर्मेचर ऑर स्टेटर इज देन रिमूव्ड बाय ओपनिंग द टॉप कवर. मग आर्मेचर किंवा स्टेटर जो आहे तो आपण जो व्हार्निश टँकमध्ये ठेवला होता तो रिमूव्ह केला जातो बाय ओपनिंग द टॉप कवर ओपन करून. अशा पद्धतीने इन्सुलेशनला रिव्हार्निश केलं जातं. व्हॅक्यूम इम्प्रिग्नेशन प्लांट याला आपण म्हणतो. व्हॅक्यूम इम्प्रिग्नेशन, व्हॅक्यूम एक क्रिएट करायचा आणि व्हार्निश जो आहे तो सोडायचा. व्हार्निश सोडल्यानंतर सुद्धा एअर पॅकेट्स ते भरून घेतील. एअर पॅकेट्स भरून घेतल्यानंतर व्हार्निशला पाठीमागे यायला द्यायचं आहे. व्हार्निश कम्प्लिटली पाठीमागे आल्यानंतर जो एक्सेस व्हार्निश आहे त्यालासुद्धा ड्रेन आउट करायचा आहे. एक्सेस व्हार्निश जो ड्रेन आउट झाल्यानंतर पुन्हा त्या इन्सुलेशनला बेक करायचं आहे 100°C ते 110°C इतक्या तापमानाला. जो टँक आहे व्हार्निश टँक आहे त्याचं टॉप कवर क्लोज करून बंद करून जवळपास 8 तासांसाठी सुद्धा 8 तासांसाठी तरी तो बेक करायचा आहे इन्सुलेशन. ओके, मग एकदम इन्सुलेशन ड्राय आउट झाल्यानंतर किंवा ड्राय बोन झाल्यानंतर टॉप कवर रिमूव्ह करून आपण तो स्टेटर किंवा आर्मेचर पुन्हा
काढून घ्यायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 5.6 इन्सुलेटिंग ऑइल. इन्सुलेटिंग ऑइल पहा, इट इज जनरली कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मर ऑइल. इन्सुलेटिंग ऑइलला आपण ट्रान्सफॉर्मर ऑइलसुद्धा म्हणतो. सिलेबस टॉपिक 5.6.1 प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. चांगल्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचे गुणधर्म. ठीक आहे. या टॉपिकवरती लेटेस्ट एक्झाम समर 19, विंटर 18, समर 18 या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल or mineral oil are recommended by IS 335/1963 to maintain the properties IS 1866/1961 is referred. ठीक आहे. पहा, द प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल, चांगल्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचे गुणधर्म किंवा मिनरल ऑइलचे गुणधर्म आर रिकमेंडेड बाय, सुचवलेले आहेत IS 335/1963 यांनी टू मेंटेन द प्रॉपर्टीज, आणि प्रॉपर्टी ज्या आहेत ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या मेंटेन करणे, देखरेख करणे, यासाठी IS 1866/1961 यांनी रेफर केलेलं आहे. युजली मिनरल ऑइल ग्रेड बी इज युज्ड. सामान्यतः जे ग्रेड बीचं मिनरल ऑइल आहे ते वापरण्यात येतं युज्ड फॉर स्विचगिअर्स आणि ट्रान्सफॉर्मरसाठी. इट शुड पजेस द फॉलोइंग प्रॉपर्टीज. त्याच्याकडे खालील गुणधर्म आहेत. ओके, इथं पाहू शकता प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. वॉटर कंटेंट, ॲसिडिटी, डेन्सिटी. पहा, वॉटर कंटेंट, ॲसिडिटी, डेन्सिटी, फ्लॅश पॉईंट, फायर पॉईंट, प्युरिटी, विस्कोसिटी, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, स्लजिंग. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, स्लजिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याच्याजवळ इतक्या प्रॉपर्टीज आहेत. वॉटर कंटेंट, ॲसिडिटी असेल, डेन्सिटी असेल, फ्लॅश पॉईंट असेल, फायर पॉईंट, प्युरिटी, विस्कोसिटी, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, स्लजिंग. फिगर 5.6.1 प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, एक्झामला हे विचारतात. प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल, वॉटर कंटेंट, ॲसिडिटी, डेन्सिटी, फ्लॅश पॉईंट, फायर पॉईंट, प्युरिटी, विस्कोसिटी, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि स्लजिंग. ठीक आहे. तर इथं पहा, एक एक करून आपण प्रॉपर्टीज पाहूयात. वॉटर कंटेंट, द प्रेझन्स ऑफ मॉइश्चर रिड्यूस द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑइल. ओके, द प्रेझन्स ऑफ मॉइश्चर जो आहे तो कमी केला जातो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथचा. वॉटर कंटेंट शुड नॉट बी मोअर दॅन 5 ppm. त्याच्यामध्ये मग पाण्याचं जे प्रमाण आहे तो 5 ppm पेक्षा जास्त नसायला हवा. सेकंड आहे ॲसिडिटी. सेकंड प्रॉपर्टी गुड ट्रान्सफॉर्मर ऑइलची सेकंड प्रॉपर्टी ॲसिडिटी. ॲसिड प्रेझेंट इन द ऑइल इज व्हेरी हार्मफुल. ओके, ऑइलमध्ये ॲसिड प्रेझेंट असणे हे अतिशय धोकादायक आहे. फॉर गुड इन्सुलेटिंग ऑइल द ॲसिडिटी न्यूट्रलायझेशन व्हॅल्यू शुड बी 0.03 मिलीग्रॅम KOH पर ग्रॅम. ठीक आहे. मग ॲसिड जर असतील तर ते न्यूट्रलायझेशन व्हायला पाहिजेत. मग न्यूट्रलायझेशनसाठी त्याची व्हॅल्यू एक मर्यादा दिलेली आहे. शुड बी 0.03 mg KOH पर ग्रॅम. प्रति ग्रॅमला 0.0 मिलीग्रॅम KOH इतका ॲसिड असला तरी चालतो, जो की तो न्यूट्रलायझेशन होण्या इतका आहे. अधिकचा जर ॲसिड असेल ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये तर तो धोकादायक आहे, अधिक धोकादायक आहे. ठीक आहे. थर्ड प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. ॲज पर IS द डेन्सिटी ऑफ 20°C शुड इक्वल टू 0.89 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, ॲज पर IS, ॲज पर इंडियन इन्स्टिट्यूट किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड्स द डेन्सिटी ॲट 20°C 20°C जे घनत्व आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं तो शुड बी इक्वल टू 0.89 ग्रॅम. ओके, 0.89 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असायला हवा. डी आहे फ्लॅश पॉईंट. डी प्रॉपर्टीज आहे फ्लॅश पॉईंट. इट इज टेम्परेचर ॲट विच व्हेपर अबाव अँड ऑइल सरफेस इग्नाइट्स स्पॉन्टेनियसली इज टर्म्ड ॲज फ्लॅश पॉईंट. ओके, हे एक तापमान आहे विच व्हेपर्स अबाव अँड ऑइल सरफेस इग्नाइट्स, जे ऑइलचा जो सरफेस आहे तो इग्नाइट करतो स्पॉन्टेनियसली, इज टर्म्ड ॲज फ्लॅश पॉईंट. ओके, याला आपण फ्लॅश पॉईंट असे म्हणतो. फ्लॅश पॉईंट शुड बी इन टू लेस. ओके, फ्लॅश पॉईंट जो आहे तो कमी असायला हवा, लेस दॅन 160°C. 160°C पेक्षा फ्लॅश पॉईंट हा कमी असायला हवा. फायर पॉईंट प्रॉपर्टी ई. फायर पॉईंट, दिस इज द टेम्परेचर ॲट विच ऑइल विल इग्नाइट अँड कंटिन्यू बर्निंग. ओके, हे एक तापमान आहे की जिथे ऑइल हा ज्वलनशील होतो आणि कंटिन्यू बर्निंग होतो. फायर पॉईंट शुड बी अबाउट 200°C. फायर पॉईंट जो आहे तो 200°C
त्याच्यापेक्षा कमी असावा. ठीक आहे. एफ जो आहे, एफ प्रॉपर्टी प्युरिटी, शुद्धता. इट शुड नॉट कंटेन इम्प्युरिटीज सच ॲज सल्फर अँड इट्स कंपाऊंड्स. ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये इम्प्युरिटीज नसायला हवेत, सच ॲज सल्फर अँड इट्स कंपाऊंड्स. इट कॉजेस कोरोजन. ओके, जर का असतील इम्प्युरिटीज असतील तर ते गंजण्यासाठी कारणीभूत ठरतात ऑफ मेटल पार्ट्स अँड ॲक्सलरेट फॉर्मेशन ऑफ स्लजेस. मेटल पार्ट्स गंजतात आणि स्लजेस तिथे व्हायला चालू होतात आणि ते ॲक्सेलरेट्स होतात. विस्कोसिटी. विस्कोसिटी इंडिकेट्स फ्लुडिडिटी. ओके, विस्कोसिटी इंडिकेट्स फ्लुडिडिटी. ऑइल विथ लोअर विस्कोसिटी हॅज मोअर फ्लुडिटी. कमी विस्कोसिटी असेल, घनत्व असेल तर त्याचं अधिक प्रमाणात फ्लुडिटी होते अँड गिव्ज मोअर कूलिंग इफेक्ट. ओके, जास्त तो थंडाचा परिणाम देऊ शकतो. इट कॅन बी पास थ्रू वाइंडिंग, जो की तो वाइंडिंगमधून पास केला जाऊ शकतो अँड टेक हीट फ्रॉम इट, आणि त्याच्यातून उष्णता काढून घेतली जाऊ शकते. विस्कोसिटी जितकी जास्त असेल तितका फ्लुडिटी जास्त असतो. ओके. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑइल शुड बी ग्रेटर दॅन 30 kV विथ 2.5 mm स्टँडर्ड गॅप. ओके, प्रति 2.5 स्टँडर्ड गॅपला 30 kV हा डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हवा. द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर रिड्युसेस द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. मॉइश्चर जर प्रेझेंट असतील ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये तर ते डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे कमी करतात. ओके. द ऑइल शुड फिल्टर्ड पिरियडिकली. याच्यासाठी ऑइल हे कालांतराने फिल्टर्ड केलेलं असायला हवं. अँड ट्रान्सफॉर्मर ऑइल शुड बी कंडिशन्ड. आणि अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर ऑइल हे सुस्थितीत असायला हवं, चांगल्या कंडिशनमध्ये असायला हवं. स्लजिंग. स्लजिंग मीन्स द स्लो फॉर्मेशन ऑफ सेमी सॉलिड हायड्रोकार्बन्स. ओके, सेमी सॉलिड जे आहेत, अर्ध सॉलिड जे आहेत ते हायड्रोकार्बन्स फॉर्मेशन होणे यालाच आपण स्लजिंग म्हणतो, म्हणजेच कार्बनचे कण तयार होणे. दे ब्लॉक द पॅसेज ऑफ कूलिंग ऑइल. ओके, मग ते कूलिंग ऑइलचा जो पॅसेज आहे ते ब्लॉक करतात. वेन द ब्राईट कॉपर सरफेस आर एक्सपोज्ड. ओके, चांगल्या प्रकारचा जो कॉपर ज्यावेळी एक्सपोजर होतो टू द ऑक्सिजन, टू प्रोसेस ऑफ स्लजिंग ॲक्सेलरेट्स. ओके, ऑक्सिजनमध्ये आल्यानंतर जी स्लजिंगची जी प्रोसेस आहे ती ॲक्सेलरेट होते, म्हणजे वाढायला चालू होते. द नेमली इट टू यूज ऑइल. द रेमेडी म्हणजे उपाय. द रेमेडी इज टू यूज ऑइल विच विल नॉट कंटेन सल्फर ऑर इट्स कॉम्पोनंट. ठीक आहे, याच्यासाठी उपाय काय घ्यायला हवा? ऑइलमध्ये सल्फर किंवा त्याचे कॉम्पोनंट्स किंवा त्याचे घटक नसायला हवेत. अशा पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर ऑइल आपण तिथे घ्यायचा आहे. द कॉन्टॅक्ट ऑफ कॉपर सर्फेसेस विथ ऑक्सिजन शुड बी अवॉइडेड बाय प्रोव्हाइडिंग कन्झर्वेटर टँक. ठीक आहे, द कॉन्टॅक्ट ऑफ कॉपर सर्फेस, कॉपरचा जो सर्फेस आहे तो अवॉइड केला पाहिजे, टाळला पाहिजे. अवॉइडेड बाय प्रोव्हाइडिंग कन्झर्वेटर टँक. कन्झर्वेटर टँक प्रोव्हाइड करून आपण तो टाळू शकतो. सिलेबस टॉपिक 5.6.2 विकनिंग एजंट्स. ठीक आहे, म्हणजे कमकुवत जे घटक आहेत, एजंट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल, ट्रान्सफॉर्मर ऑइलचे कंटॅमिनेटिंग एजंट्स, समाविष्ट असलेले घटक. कॉज ऑफ डिटेरिएशन ऑफ ऑइल. ओके, जे की ऑइलला बिघडवत ठेवण्याचं कारणीभूत ठरतात. असे कोणते विकनिंग एजंट्स आहेत ट्रान्सफॉर्मर ऑइलचे? तर मी ते सांगतो. वॉटर आहे, डर्ट, डस्ट, कार्बन डिपॉझिट, सल्फर, ॲसिड गॅसेस, अल्कोहोल्स, ग्रीस, ॲसिटोन्स अँड अल्डेहाइड्स, कीटोन्स इत्यादी जे आहेत. प्रेझन्स ऑफ स्लज, तो सुद्धा हा विकनिंग एजंट आहे. इज मेनली अन ऑक्सिडेशन प्रोडक्ट whose formation is accelerated by temperature and contact with air. ओके, हे विकनिंग एजंट आहेत की जे ट्रान्सफॉर्मर ऑइलला कमकुवत करतात, डिटेरिएशन करतात. डिटेरिएशन करणे म्हणजे बिघडवत ठेवणे, डिटेरिएशन बिघडत जाणे, हे कारणीभूत ठरतात ट्रान्सफॉर्मर ऑइलला बिघडण्यासाठी. ठीक आहे, तर इथे ही जी डायग्राम दाखवलेली आहे ती रिवार्निशिंग करण्याची प्रक्रिया दाखवण्याची डायग्राम आहे. व्हॅक्यूम इम्प्रिग्नेटेड प्लांट आहे इकडे आणि हा वार्निश टँक आहे. व्हॅक्यूम इम्प्रिग्नेटेड प्लांट आणि वार्निश टँक. कॉम्प्रेसर व्हॅक्यूम एक्झॉस्ट, इथं कॉम्प्रेसर व्हॅक्यूम एक्झॉस्ट दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर इथे हीटर आहे जो की बॉयलर म्हणून काम करेल, त्याच्यातून उष्णता घेतली जाते. प्रेशर गेज पंप दिलेला आहे इथे. प्रेशर गेज पंप जो की व्हॅक्यूमची प्रेशर दाखवेल, निर्वात पोकळीची. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी सिलेबस टॉपिक्स कवर केलेले आहेत तर इथं पाहू शकतो. सिलेबस टॉपिक 5.4.3 डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन टेस्ट बाय युझिंग हँड ड्रायव्हन मेगर. ओके, इन्सुलेशननं डायइलेक्ट्रिक ॲब्सॉर्प्शन किती प्रमाणात केलेलं आहे ते
हँड ड्रायव्हन मेजरने आपण किंवा त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करून इंटरप्रेट करू शकतो, समजवून घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी 2 ग्राफ लागतात. टाईम इन मिनिट्स वर्सेस इन्सुलेशन रेजिस्टन्स इन मेगा ओहम. ओके. अशा पद्धतीने पाहू शकतो आपण. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 5.4.4 पोलरायझेशन इंडेक्स बाय मेगर. मेगरने आपण पोलरायझेशन इंडेक्स कॅल्क्युलेट करून इन्सुलेशनची कंडिशन माहीत करून घेऊ शकतो. पोलरायझेशन इंडेक्स म्हणजेच काय, 10 मिनिटानंतरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स याला भाग 1 मिनिटानंतरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स, हा जो रेशो येईल तो पोलरायझेशन इंडेक्स दाखवेल, जो की 1.5 फॉर क्लास ए आणि 2 फॉर क्लास बी इन्सुलेशनपेक्षा जास्त नसायला हवा. शुड बी ग्रेटर असायला हवा. ओके. जास्त असायला हवा, तर इन्सुलेशन हे चांगल्या क्वालिटीचं आहे आपण असं म्हणू शकतो. सिलेबस टॉपिक 5.4.5 इन्सुलेशन रेजिस्टन्स बाय 2 मेगर. 2 मेगरने सुद्धा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करता येते. डायइलेक्ट्रिक डिस्चार्ज या पद्धतीने सुद्धा आपण इन्सुलेशनचा जो पार्ट आहे त्याची कंडिशन माहीत करून घेऊ शकतो. सिलेबस टॉपिक 5.4.6 इंटरप्रिटेशन ऑफ कंडिशन ऑफ इन्सुलेशन. ओके. इन्सुलेशनची जी स्थिती आहे ती इंटरप्रेट करून घ्यायची आहे. सिलेबस टॉपिक 5.5 रिकंडिशनिंग ऑफ इन्सुलेटेड मटेरियल. इन्सुलेटेड मटेरियलला रिकंडिशनिंगमध्ये आणायचं आहे, सुव्यवस्थित आणायचं आहे. स्ट्रेटनिंग इन्सुलेशनची ताकद वाढवायची आहे. 5.5.1 मेथड्स ऑफ क्लिनिंग इन्सुलेशन. इन्सुलेशन क्लीन करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या. त्याच्यातील फर्स्ट होता रिमूव्हल ऑफ लूज डर्ट, इनक्रस्टेड डर्ट, ऑइली विस्कस फिल्म, क्लिनिंग विथ वॉटर. सिलेबस टॉपिक 5.5.2 ड्रायिंग ऑफ इन्सुलेशन. इन्सुलेशनला ड्राय करायचं आहे, कोरडं करायचं आहे. हीटिंग द मशीन हीटिंग करून एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड करून किंवा इंटरनल हीट I2R लॉस म्हणजेच कॉपर लॉस हा निर्माण करून आपण अंतर्गत हीट निर्माण करून जी की ती मॉइश्चरला ड्राय आउट करण्यासाठी, इन्सुलेशनला ड्राय आउट करण्यासाठी मदत करेल. सिलेबस टॉपिक 5.5.3 रिवार्निशिंग ऑफ इन्सुलेशन. इन्सुलेशनला रिवार्निश करण्यासाठी 7 स्टेप्स आहेत वेगवेगळ्या, त्या आपण डिटेलमध्ये पाहिलं आहेत. की रिवार्निशिंग करणे म्हणजेच लिपापा देणे, नवीन लेप देणे. सिलेबस टॉपिक 5.6 इन्सुलेटिंग ऑइल म्हणजेच ट्रान्सफॉर्मर ऑइल. 5.6.1 प्रॉपर्टीज ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. ठीक आहे, आपण डिस्कस केला. इथं पाहू शकता प्रॉपर्टी ऑफ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. वॉटर कूलंट असायला हवा, वॉटर कंटेंट असायला हवेत. वॉटर कंटेंट, ॲसिडिटी, डेन्सिटी, फ्लॅश पॉईंट, फायर पॉईंट, प्युरिटी, विस्कोसिटी, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, स्लजिंग इत्यादी आपण प्रॉपर्टीज पाहिलेत गुड ट्रान्सफॉर्मर ऑइलचे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.6.2 विकनिंग एजंट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल, कंटॅमिनेटिंग एजंट्स. कोणकोणते घटक असे समाविष्ट असतात की जिथे ट्रान्सफॉर्मर ऑइलचा जो इन्सुलेशन आहे तो कमकुवत व्हायला चालू होतो. कॉजेस ऑफ डिटोरेशन ऑफ ऑइलला बिघडवण्यासाठी तो सुरू करतो. वॉटर असेल, डस्ट, कार्बन डिपॉझिट्स, सल्फर, ॲसिड गॅसेस, अल्कोहोल्स, ग्रीस, ॲसिटोन्स अँड अल्डिहाइड्स, कीटोन्स इत्यादी हे कंटेंट असतात. प्रेझेन्स ऑफ स्लज, ठीक आहे, इत्यादी एजंट्स आहेत की जे ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये असले की ट्रान्सफॉर्मर ऑइल खराब व्हायला सुरू होतो. ठीक आहे. तर नेक्स्ट सिलेबस टॉपिक 5.6.3 ट्रान्सफॉर्मर ऑइल अँड इट्स इम्प्युरिटीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.